सगळ्यांसाठी व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी डस्टबिन्स ठेवलेले आहेत. सगळ्यांनी कचरा डस्टबिन मध्येच टाका. कोणीही प्लीज कचरा इथे तिथे टाकू नका. प्लीज सगळ्यांना नम्र विनंती आहे. आणि आता आपण सामना सुरू करतोय. ग्राउंड क्रमांक 1 वर वायकिंग्स वर्सेस पायनियल वॉरियर्स. पायनियल वॉरियर्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. स्ट्राइक वर कोण आहे? स्ट्राइक वर संकेत आहे आणि नचिकेत सरफरे नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिली ओव्हर आपल्यासोबत घेऊन येत आहेत सोहम बांदेकर. स्कोरर अंपायर बोलावतात. रेडी स्टार्ट. सुंदर असा बॉल सिद्धांत राणे यांनी फील्ड केलेला. सोहम बांदेकर यांची उत्कृष्ट अशी बॉलिंग. नचिकेत सरफरे स्ट्राइक वर. पहिला बॉल टुर्नामेंटचा फेस करताना. हा खणखणीत षटकार. नचिकेत सरफरे यांच्या बॉलिंग मधनं आलेला खणखणीत असा षटकार सोहम बांदेकर यांच्या अगेन्स्ट. ओव्हरचा तिसरा बॉल घेऊन सोहम बांदेकर. नो बॉल. पंचांचा निर्णय नो बॉल आणि 1 रन. नो बॉल आणि आणखी 1 रन. स्कोर 11. तीन बॉल 11 रन्स. तीन बॉल 13 रन्स. 3 बॉल 13 रन. सोहम बांदेकर बॉलिंग मार्कवर. आउट. आउट. सिद्धांत राणे यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. सिद्धांत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिद्धांत राणेसाठी. सिद्धांत राणे यांची जोरदार अशी फिल्डिंग. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आपलीच माणसं आहेत सगळी, सांभाळून घेतील. जग पण आपलंच आहे. गणेश द शटर्स की. पाच बॉल 13 रन्स. 14 रन्स. 5 बॉल 16 रन्स. 5 बॉल 16 रन्स. आउट. 1 ओव्हर 16 रन्स 2 विकेट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सोहम बांदेकर यांच्याकडून. पुढील फलंदाज तुषार घाणेकर, संघाचे कॅप्टन, आयकॉन प्लेयर तुषार घाणेकर. आणि बॉलिंग मार्कवर आहेत वैभव पोटे, वायकिंग्स टीमचे कॅप्टन आणि ओनर वैभव पोटे. नो बॉल. 1 ओव्हर 18 रन्स.
वैभव पोटे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आलेलं होतं आणि कॅप्टन आहे. दोन दोन मध्ये झालंय आणि निकेत वैभवनी सोहम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. नचिकेत नवीन पहिला गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू स्वैरा समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. काय जबरदस्त प्रहार आहे. साईड नेटला लागून चेंडू जातोय. साईड नेटला लागून चेंडू समोरच्या नेट वरती, म्हणजे 4 धावा मिळतील. शानदार स्ट्रोक अफलातून बॅटिंग वैभवच्या माध्यमातून. बघा प्रॉपर बॅटला चेंडू मध्य भागावरती कनेक्ट होतोय आणि त्यामुळे तो आवाज सुद्धा तसा झाला आणि जो कॉन्फिडन्स वैभवच्या बॅटिंग मधून आपल्याला दिसून येतोय हे गरजेचं आहे. 62चा पाठलाग करत असताना तुम्हाला अशा प्रकारच्या अप्रोचने धावा बनवाव्या लागतील. तुमची मानसिकता बिलकुल त्याच्यासाठी क्लिअर असणं गरजेची आहे. हो या वेळेला दिशा देण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करायचं होतं, परंतु चांगली फिल्डिंग तिथं होत असताना निर्धाव चेंडूची सांगता होताना पाला. हो आणि रनआउटची तिथे संधी होती, ती सुद्धा झाली मिस. खूप चांगल्या प्रकारचं कनेक्शन होतं. 9+1 अशा 2 धावा धावपलक्यामध्ये ऍड होतील. डोकेदुखी काय राहिली आहे तर पहिल्या धावा, पहिलं षटक संपलं की बाकी पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या 16 आल्यात. मी मगाशी चर्चा करत होतो की 15.50च्या सरासरी धावा बनवायच्या. येस 16 क्षेत्रभर मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा विकिंग संघाला. त्यामुळे सर्व फलंदाजांनी म्हणा किंवा सर्व खेळाडूंनी म्हणा किंवा सर्व टीम्सने या गोष्टीची नोंद घ्यायची आहे, खास करून त्यांच्या कर्णधाराने, की आपण अर्ध्या तासामध्ये ही मॅच संपेल कशी याच्यासाठी सहकार्य करायचं आहे. म्हणजेच एका इनिंगसाठी तुम्हाला 15 मिनिटं दिली जात आहेत. हो जडमध्ये टाकलेलं फलंदाजी करत असताना खूप चांगल्या रीतीने पार पाडले आणि आता गोलंदाजीमध्ये ते आपली धमक दाखवण्याचा प्रयत्न. आताचा चेंडू काहीसा स्क्वेअर लेग स्टंपच्या बाहेर जात असताना वाईडची सांगता होतीये आणि अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. हो यावेळेला फुल टॉस होता आणि त्या फुल टॉस वरती एक धाव धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव येईल. धावपलकाला तितकसा मोठा हो यावेळेला कडा घेऊन चेंडू ऑन साइडला जातोय. पुन्हा एक धाव. शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकामध्ये. ज्या 16 धावा पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या त्या 16 धाव्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये काहीसा रोख डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स स्कोर बोर्ड. 19.
2 षटकं संपली, 19 धावा धावपलकर देत 62 धावांचा पाठलाग करत असताना तुषारने हुशार कामगिरी केली आहे. आता उर्वरित 2 षटकांसाठी कोण येईल? बॉलरचं नाव सांगायचंय. चेतन. संकेत आहे की चेतन आहे? कन्फर्म करा. संकेत. येस, इट्स संकेत. संकेत आलाय. तुषारने सांगितलं संकेतला कशा टाकण्याची गोलंदाजी करायची आहे. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अडवला गेला तुषार करवी. तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय, जो की मोठ्या फटक्यांमधला हातामधून चेंडू निसटलाय. जरूर झे अडीतून निष्ठत असताना एकदा पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू साईड नेटला लागल्यानंतर आपण पुन्हा एकदा तुषारच्या हातामध्ये जाताना बघतोय. बघा, सोहमला काहीच वेगळा विचार करावा लागणार आहे. वेगळा विचार इन द सेन्स तुम्हाला या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील. नाही मोठे फटके मारले तर कदाचित तुम्ही या मॅचला गमावून बसाल. आलाय का? ओ ये क्या हुआ है? हातातून चेंडू निसटून डायरेक्टली बाउंड्री लाईन वरती, म्हणजे षटकार. 6 धावा. बघा, कुठे मॅच थांबली गेली. पहिल्या षटकामध्ये जो सोहमने डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना एक ड्राईव्ह केला, तिथून कोणत्या प्रकारे शांत बसणं गरजेचं नव्हतं. त्यावेळेला शांत बसणं कदाचित त्या मोमेंटमला विरुद्ध दिशेने घेऊन गेलंय. आणि त्यानंतर आता धावांसाठी वेट वॉच असं काहीच करावं लागतंय. तिसरं षटक मार्गस्थ आहे संकेतचं, आणि त्या षटकामध्ये सोहमला साथ देण्यासाठी आलेला फलंदाज काय ते एखादा मोठा फटका लगावून दाखवेल का? डाऊन द ग्राउंड, शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार, करारा प्रहार, चेंडू सीमारेखा पार, षटकार. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 रन्स, 35 धावा धावपलकावरती आहेत. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी असणार आहे. इक्वेशन जर आपण पाहिली तर क्लिअरली तुम्हाला 27 धावा म्हणजे किमान 4 षटकार लगावावे लागतील. आणि जर का उलट्या दिशेने किंवा अॅक्युरेट काउंटिंग जर करायची झाली तर तुम्हाला कदाचित 5 सुद्धा मारून मॅच फिनिश करावी लागेल. सोहम स्ट्राईक एंड वरती आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल? चला थोडी घाई करा तुषार. डिस्कशन साठी एवढा वेळ नको, किंवा कोणालाही षटक देण्यासाठी इतका अंतर नको आहे. आपण काळजी घ्या. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचे 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातो बघितलं जाईल. सोहम स्ट्राईक एंड वरती आहे, जो ऍज अ ओपनर म्हणून आलाय. आणि ओपनर म्हणून आल्यानंतर त्याला कशा प्रकारे फलंदाजीतून धावा करायच्या आहेत किंवा धावांना कशा प्रकारे वसुलायचं हे चांगल्या प्रकारे माहित आहे. असं असताना बघूयात कशा प्रकारची तो बॅटिंग करतोय. आता एक एक करून संदेश तर दिला गेलाय. गोलंदाज नाव सांगितलं तुला? नाव काय सांगितलं? गणेश परब. याच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेलाय मिडॉनला. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत कोणती धाव नाहीये. 62 धावांचं ओझं थोडस जड झाल्यासारखं आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. परंतु अशा काहीशा नो बॉलवरती जर का एखादा मोठा फटका आला तर कहाणी काहीशी वेगळी बनली असती. परंतु फलंदाजाचा माइंडसेट काय सांगतोय किंवा फलंदाज कशा प्रकारे या मॅचला बघतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. आता विशाल स्ट्राईक एंड वरती आलाय, ज्या विशालने मागील षटकामध्ये जाता जाता एक चांगला षटकार लगावला होता. तर शेवटच्या काही चरणामध्ये त्या षटकाच्या हो शानदार स्ट्रोक, साइड नेट की समोरचा नेट? येस, साइड नेट नंतर समोरचा नेट. चौकार आलाय विशालच्या बॅट मधून. आता इक्वेशन काय सांगते? 3-21. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 3 बॉल रिमेनिंग अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय या धावांचा पाठलाग होईल की नाही? बघा, शक्य तर हो इथे नो बॉल आलाय. नो +1. आमचे प्रसाद मागून टाळ्या वाजवतात, सांगितलं मस्त.
आता त्याला मस्त बोलले वगैरे पर्याय नाहीये. आता 3-19 या इक्वेशन मध्ये मॅच झाली आहे. गणेश पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय, षटकार आलाय. आता 2 मध्ये 13 मजा येणार आहे. हा नो 2-13 कंपल्सरी चेस. धावांचा पाठलाग करावा लागणार आहे समोरच्या दिशेने. हो झेल सोडलाय तिथे 1 धाव आली आहे आणि त्यानंतर विशाल स्ट्राईक एंड वरती आला. आता 1 मध्ये 12 धावेची गरज. विशालचे काही सन्मान दिलेली चेंडू किंवा डॉट दिलेली चेंडू अडचणीचं कारण ठरलं. यावेळेला चेंडू हवेमध्ये, त्यानंतर षटकार. 6 धावांना हा सामना जिंकलाय टीम पेनल वॉरियर्स या संघाने.